नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फायनान्स सेक्टरमधील एक दमदार आणि जबरदस्त स्टॉक पाहून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच हुडको लिमिटेड. तर आज आपण या कंपनीचं कंप्लीट फंडामेंटल ॲनालिसिस करून घेणार आहोत. पण त्याआधी आपण कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर मी सध्या आहे हुडको लिमिटेड या कंपनीच्या वेबसाईटवरती. या कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती जर सांगायची झाली तर ही एक टेक्नो फायनान्सिंग कंपनी असून हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स भारत सरकार यांच्या मालकीची कंपनी आहे. हुडको ही कंपनी मुख्यत्वे हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकरिता फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करते. म्हणजेच ही कंपनी वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी भारतामध्ये लोन देते. तर इथं आपण कंपनीच्या वेबसाईटवरून कॉर्पोरेट प्रोफाईलमध्ये एकदा पाहून घेऊ की कंपनी कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सना लोन प्रोव्हाइड करते. तर वॉटर सप्लाय प्रोजेक्ट्स असू देत किंवा रोड्स अँड ट्रान्सपोर्ट, पॉवर, इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर, गॅस पाईपलाईन्स, ऑइल टर्मिनल्स, तसेच सोशल इन्फ्रास्ट्रक्चर अँड एरिया डेव्हलपमेंट यासारख्या खूप साऱ्या प्रोजेक्ट्सना ही कंपनी फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करते, तसेच लोनसुद्धा देते. तर ही एक मुख्यत्वे फायनान्स सेक्टरमधील कंपनी आहे. तर ही एक झाली कंपनीबद्दल एकदम थोडक्यात माहिती. त्यानंतर आपण पुढे वळू कंपनीच्या फंडामेंटल ॲनालिसिसकडे. तर हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा शेअर प्राईस आहे ₹39.65. ही कंपनी फायनान्शियल्समध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,937 कोटीचं. की मेट्रिक्समध्ये आपण पाहून घेऊ. पीई रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 5.03चं. तर सेक्टरचा पीई रेशो आहे 26.64चं. पीबी रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 0.60चं. तर सेक्टरचा पीबी रेशो आहे 2.25चं. त्यानंतर डिव्हिडंड यील्ड आहे 5.50%. तर सेक्टरचा डिव्हिडंड यील्ड आहे 0.57%. इथं आपल्याला असं दिसतंय की या कंपनीचा जो डिव्हिडंड यील्ड आहे तो सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा खूपच जास्त आहे. म्हणजेच कंपनीने खूप चांगल्या प्रमाणाने खूप जबरदस्त डिव्हिडंड डिक्लेअर केलेले आहेत. त्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टकडे एकदा नजर टाकून घेऊ. त्यानंतर इंट्रेन्सिक व्हॅल्यू. तर आपल्याला पी ए आणि पी बी रेशोनुसार असं कळालं की ही कंपनी अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे. कारण जे पी ए आणि पी बी रेशो या कंपनीचा आहे ते त्यांच्या सेक्टरच्या पी ए आणि पी बी रेशोपेक्षा कमी आहे. त्यामुळेच ही कंपनी एक अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे. करंट प्राइस इज लेस दॅन द इंट्रेन्सिक व्हॅल्यू. त्यानंतर रिटर्न्स वर्सेस एफ डी रेट्स. कंपनीने बँक एफ डीपेक्षाही तर चांगले रिटर्न्स आपल्याला दिले आहेत. डिव्हिडंड रिटर्न्स आपण नुकताच पाहून घेतलं. जो डिव्हिडंड यील्ड आहे या कंपनीचा तो त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा खूपच जास्त आहे आणि कंपनीने चांगले डिव्हिडंडसुद्धा डिक्लेअर केलेले आहेत. ते आपण इव्हेंट्स या सेक्शनमध्ये डिटेलमध्ये पाहूनच घेणार आहोत. त्यानंतर एंट्री पॉईंट. कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही इथं पाहू शकता ₹39.65 आहे. हा एक पेनी स्टॉक आहे. ₹50 आतीलच आहे. खूप महागही आपल्याला हा शेअर प्राईस पडत नाही. तसेच हा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये गेला नाही. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. हे स्टॉक ASM किंवा JSM लिस्टमध्ये अवेलेबल नसल्यामुळे इथं आपल्याला कुठेच रेड फ्लॅग अवेलेबल दिसत नाही. त्यानंतर पुढे वळू आपण कंपनीच्या फायनान्शियल्सकडे. तर फायनान्शियल्समध्ये मित्रांनो आपण प्रामुख्याने कंपनीचा नेट इन्कम पाहतो. तर 2018मध्ये पहा कंपनीचं नेट इन्कम 1,009 कोटी होतं. 2019मध्ये 1179.85 कोटी, 2020मध्ये 1708.20 कोटी, तर 2021मध्ये 1578.50 कोटी. 2021मध्ये थोडेसे नेट इन्कममध्ये आपल्याला घट दिसत आहे, पण बाकीच्या वर्षी कंपनीला खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे. यावर्षी पण कंपनीला खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे, पण थोडीशी आपल्याला इथं कमी दिसते, पण कंपनी प्रॉफिटमध्ये आहे सध्या. त्यानंतर कंपनीच्या बॅलन्स शीटकडे आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये मित्रांनो आपण प्रामुख्याने दोन गोष्टी पाहतो. तर ते म्हणजे टोटल ॲसेट्स आणि लायबिलिटीज. टोटल ॲसेट्स म्हणजेच कंपनीचे ॲक्च्युअल नेट वर्थ, कंपनीची टोटल किंमत. तर लायबिलिटीज म्हणजेच कंपनीचं जे काही देणं असेल ते, जे काही कर्जाच्या स्वरूपात असू दे किंवा इतर गोष्टीमध्ये. तर आपण हे पाहतो की लायबिलिटीज ही कधीच ॲसेटपेक्षा जास्त वर गेली नाही पाहिजे. तर 2018मध्ये पहा कंपनीचे टोटल ॲसेट्स होते 48,914 कोटीचे, तर लायबिलिटीज 38,971 कोटी. 2019मध्ये 72,828 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 61,873 कोटीचे. 2020मध्ये 76,125 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 63,783 कोटीचे. 2021मध्ये 76,957 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 63,770 कोटीचे. तर इथं आपल्याला असं दिसतंय की मागील 4 वर्षापासून कंपनीने खूप चांगल्या प्रकारे लायबिलिटीज आणि ॲसेटचा रेशो इथं मेंटेन करून ठेवलेला आहे. लायबिलिटीज ही कधीच ॲसेटपेक्षा जास्त गेलेली नाही आहे. हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे या कंपनीच्या फंडामेंटलचा स्ट्रॉंग असण्याचा.
त्यानंतर आपण होल्डिंग्सकडे वळू. तर होल्डिंग्समध्ये मित्रांनो आपण शेअर होल्डिंग पॅटर्न पाहतो. तर प्रोमोटर होल्डिंग म्हणजेच जे कंपनीचे फाउंडर असतील तर ते, तर या केसमध्ये इथं भारत सरकार प्रोमोटर आहेत. तर त्यांची होल्डिंग बघा इथं 81.81% आहे सर्वात जास्त. त्यानंतर म्युच्युअल फंडची होल्डिंग आहे 1.92%. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या इंडियन बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग आहे इथं 6.74%. त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे जे फॉरेनच्या बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं फक्त 0.21%ची आहे. त्यानंतर रिटेल अँड ऑदर्स म्हणजे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत तर त्यांची होल्डिंग 9.32%ची आहे. पुढे वळू आपण इव्हेंट्सकडे. तर इव्हेंट्समध्ये मित्रांनो आपण डिव्हिडंड्स आणि कॉर्पोरेट ॲक्शन्स पाहतो. तर प्रथमतः आपण एकदा डिव्हिडंड्सवर नजर टाकून घेऊ. तर 2017 पासून पहा कंपनीने कंटिन्युअस मागील 4 ते 5 वर्षापासून डिव्हिडंड डिक्लेअर केलेले आहेत. 2017 मध्ये 5 पैसे पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता कंपनीने. 2018 मध्ये 55 पैसे पर शेअर. त्यानंतर 2019 मध्ये कंपनीने 2दा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. 2020 मध्ये 2दा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता जवळपास 3 ते 3.5 रुपये पर शेअरचा. त्यानंतर परत 2021 मध्ये 3.5 ते 4 रुपये पर्यंतचा डिव्हिडंड तिथं डिक्लेअर केलेला आहे हुडको कंपनीने. म्हणजेच आपल्याला असं दिसून येते की कंपनी त्यांच्या प्रॉफिटमध्ये एक थोडा हिस्सा डिव्हिडंडच्या स्वरूपात शेअर होल्डर्सना सुद्धा इथं प्रदान करते कंपनी. इथं एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो मार्केटमध्ये मित्रांनो की कंपनी सतत प्रॉफिटमध्ये आहे ते आहेच, तसेच त्यातील एक थोडासा हिस्सा शेअर होल्डर्सना देखील प्रदान होतो. जर तुम्हाला डिव्हिडंडबद्दल एक अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे सर्व काही डिव्हिडंडबद्दल. तर त्याची लिंक मी इथं आय बटनमध्ये तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये मित्रांनो कंपनीने जर बोनस डिक्लेअर केलेला असेल किंवा कंपनीचं जर शेअर स्प्लिट झालेलं असेल तर त्याची माहिती इथे मिळते, परंतु या कंपनीच्या बाबतीत तसं काही झालेलं नाही आहे, त्यामुळे तर आपल्याला इथं काहीच डेटा अवेलेबल दिसत नाही. तर ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर कंपनीचे फंडामेंटल्स आपल्याला स्ट्रॉंग वाटले. कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, कंपनी फायनान्शियल सेक्टर्समध्ये कार्यरत आहे, कंपनी ही अंडर व्हॅल्यूड आहे. आपण पी आणि पी बी रेशोवरून पाहूनच घेतलं. तसेच कंपनीने बँक एफ डीपेक्षा इथे खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. एक महत्त्वाचा आणि खूप मोठा प्लस पॉईंट जर या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर ते म्हणजे डिव्हिडंड यील्ड. खूप चांगल्या प्रकारे ही कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करते आहे. मागील 4 ते 5 वर्षापासून आपण इव्हेंट्सच्या सेक्शनमध्ये पाहूनच घेतलं. तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. हा एक पेनी स्टॉक आहे, 50 रुपयाच्या आतीलच स्टॉक आहे. तर तुम्ही विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. तर हे सर्व काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा एखाद्या शेअरचं ॲनालिसिस करायचं असल्यास कमेंट करा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची. काही चुकीची माहिती माझ्याकडून मिळत असल्यास ते पण तुम्ही कमेंट करू शकता, त्यानुसार आम्ही बदल करू. आजच्यापुरते आपल्याकडून एवढंच आहे. पुन्हा भेटू एक नवीन स्टॉकचा ॲनालिसिस घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.